खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोक्या शोधावा म्हणजे आनंद होईल। एकूणच गृह खात्याचं काम आणि एकूण पोलिसांच्या संदर्भात झालेल्या घटना हे सांगतं की पोलीस आता डिमॉरलाइज झालाय। थेट पोलिसांना टार्गेट आता का होत आहे पोलीस? काल परवा आपण पाहिलंय की एका निष्पाप पोलिसांचा बळी चंद्रपुरात गेला, भांडण सोडवायसाठी गेला आणि हल्लेखोर गुंड पोलिसावर तुटून पडतात आणि त्याचा खून करतात। हे या ठिकाणी हे स्पष्ट दर्शवत आहे की पोलिसांची लढण्याची क्षमता आता कमी झाली आहे। पोलिसांची वर्किंग जे एक दरारा होता तो दरारा आणि धाक कमी झालेला आहे। हा याचा अर्थ असा स्पष्ट आहे की पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट, पॉलिटिकल प्रेशर यामध्ये आता या डिपार्टमेंटमध्ये अधिकचा वाढलेला आहे। खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार होतो, हे कशाचं होतं काय? आणि म्हणून मला वाटतं की हे गृह खात्यामध्ये जे काही आता पोलिसांच्या संदर्भात ही झालेली वाढ झालेली घटना जी आहेत, हे पोलिसांना जे धाक आणि दरारा असलेला पोलीस, महाराष्ट्राचा पोलीस म्हणजे आपण स्कॉटलंड पोलिसांच्या बरोबरची तुलना करणारं पोलिसांचा एक काम होतं आणि कार्य होतं, पण आज ती स्थिती राहिलेली नाही। पोलीस हे राजकीय लोकांचे एक पाहिलं आपण, एक आमदार त्याच्या सिक्युरिटीमध्ये असलेल्या पोलिसांना गाडी धुवायला लावतो, चप्पल साफ करायला लावतात। हे पोलिसांचं काम आहे का? हे जर अशा पद्धतीनं राजकीय मंडळी पोलिसांचा दुरुपयोग करायला लागलेत, त्यांची अवहेलना करायला लागलेत, तर स्पष्ट आहे की उद्याची कायदा सुव्यवस्था कशी असेल। आणि हे संपूर्ण राज्यामध्ये ही झुंडशाही सुरू आहे। आता हे झुंडांचं काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे पोलीस बॅकफुटला गेलेत। आणि माझी मागणी अशी आहे की पुन्हा जर यामध्ये पोलिसांना जे काही स्वतंत्रता होती, कायदा नी काम करायची त्यांना एक जबाबदारी होती, ते आता संपूर्ण पायदळी तोडण्याचं काम चाललेलं आहे। म्हणून गृहमंत्र्याकडे आमची मागणी आहे की तुम्ही आता विशेष करून गृह खात्याकडे अधिक लक्ष द्या, नाहीतर हे गृह खातं राहणार नाही, हे होमगार्ड सारखं होऊन जाईल। होमगार्डांची बरोबरी, आला त्याला साठवून मारा आणि दंड आपटत बसा, त्याच्या पलीकडे पोलिसांचं काम राहणार नाही। सर, याच कारणास्तव जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे तो अद्यापही फरार आहे का? कारण आज गांजा सापडलेला आहे त्याच्या घरामध्ये, काल एका वृत्तवाहिनीला त्याने मुलाखत दिली, मात्र पोलिसांना तो सापडत नाही। आता पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो, गैरसोयीचा माणूस पोलिसांना कधीच सापडत नाही। हे राज्याच्या आता हे 5-10-15 वर्षामध्ये आपल्याला दिसतोय, जो त्यांच्या सोयीचा आहे सत्ताधाऱ्यांच्या, त्याला लगेच पकडला जातो। आंधळे काय मिळत नाही? आंधळ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत, त्यामुळं आंधळे भेटू शकत नाही। खोक्या भेटला तर उद्या बोक्या आतमध्ये जाईल, त्यामुळे खोक्या भेटत नाही। त्यामुळे हे सर्व पहिले आका होता, आता खोक्या, खोक्याचा बोक्या असं सुरू आहे। पोलीस बिचारे काय करणार? बिचारे झालेत पोलीस। पोलिसांना बघितलं तर चडी पिवळ व्हायची, आता उलट झालेलं आहे, त्यावर मी बोलणार नाही। जाहीररित्या ते कॅमेरा घेऊन सगळीकडे फिरतात, मात्र धनंजय मुंडे यांच्यासोबत गपचूप भेट का घेतली? एकंदरीत आता पक्षामध्ये कुठेतरी भाजपच्या घेऊन एकमेकांच्या विरोधात आता कुरघोड्या सुरू झाल्याच्या असं बीडचं राजकारण असलेलंच आहे। आता तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे। उद्या फ्रीस्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकतील। वेळी सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल। ठाणे पालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 600 कोटींची वाढ करत 5,500 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। मात्र या आकड्यांमध्ये वाढ जरी का झाली असली तरी आर्थिक कारभारावर गंभीर आरोप जे आहेत त्या होताना पाहायला मिळत आहेत। एकूण या
जर का पाहायचं तर साधारणपणे 3,37 कोटी लाख रुपयांचं बक्षीस जे आहे त्याचा हिशोब कुठेतरी मिळत नाही आहे. कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार होतो आणि अनुदानाच्या व्हेंटिलेटरवर विलंब आहे का महापालिका, हा देखील प्रश्न निर्माण होतो. नाही, ठाण्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी भरभरून ठाण्याला मदत केलीच होती. ठाणा जो विकसित झाला मागच्या 2 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे ठाण्याला दिले गेले, पण गैरप्रकारे तो मोठ्या प्रमाणात झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या, अनेकांच्याकडे गेलेल्या आहेत. आणि त्यातून खरं म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा थर्ड पार्टी ऑडिट होण्याची आवश्यकता आहे, निष्पक्ष चौकशी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. या पैशाची विल्हेवाट आता तर काही विभागामध्ये काम न होताही बिलं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. कामगार विभाग त्यातला एक आहे, काम न होता बिलं काढण्याचं काम सुरू आहे. असं अनेक घटना आहेत. म्हणजे ठाणे अपवाद कसा राहू शकतो? ठाण्यातून जरी 700 कोटी रुपयाची वाढ दाखवली असली तरी गैरप्रकार मध्ये तुम्ही अनेक त्यावेळचे उपायुक्त होते, त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी होत्या, त्या हॉस्पिटलच्या तक्रारी झाल्या. तिकडे इक्विपमेंट खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता ठाण्याच्या कुठला हॉस्पिटल होता, अमरनाथच्या हॉस्पिटलच्या. ते सगळ्या घटना त्याची साक्ष आहे की मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि खाली चरायला मोकळे, त्यामुळे गोंधळ तिथे झाला असावा. असं माझ्याकडे त्याबाबतची अधिक माहिती नाही, पण तक्रारी मात्र मोठ्या प्रमाणात आहेत. त्याची चौकशी व्हावी एवढी मागणी मी करेन. बीड जिल्ह्यातला आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्याच्यामध्ये बाभळगाव जे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याचे सरपंच आहेत दादा केरकर, यांच्या टोळीने एका युवकाला अपहरण करून बेदम मारण्याचा हा व्हिडिओ आहे. आणि हा जो सरपंच आहे तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे. मी सांगितलं आता, त्यावर काय बोलू. बीड म्हणजे बिहारला मागे टाकणारा बीड झालाय. त्या बीडमध्ये बीडच्या बिळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लपलेले आहेत आणि त्या बिळातील गुन्हेगार जोपर्यंत बाहेर काढून त्यांना संपवत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही आणि बीडमध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील, निष्पाप लोकांचा जीव जात राहील. वडेट्टीवार जी रामगोपाल जी ने कहा है कि अगर लाडली बहन योजना बंद कर देते तो 10 नई योजनाएं शुरू की जा सकती है. चुनाव में लाडली बहना का बात की गई, उनके वोट लिए गए. अब ये कह रहे योजना बंद कर दी तो 10 नई योजना. अभी सरकार की स्थिति ऐसी है कि अंडरवेयर पहनने को पैसे नहीं और बोलते हैं कि हम लोग जैकेट पहना के देंगे. अरे पहले तो अंडरवेयर दिला के दो, फिर बाद में जैकेट की बात करो. पूरा तो ओडी पे राज्य चला रहे हो ओवरड्राफ्ट निकाल कर. आर्थिक स्थिति पूरी दोलायमान है और क्या नए योजनाओं की बात करते हो. तो मेरा यही कहना है कि जो चल रहा है उसको चलाओ और ईमानदारी से चलाओ, यही जनता की मांग है. सतीश भोसले खोक्याला प्रयागराजमधनं झाली, आनंद आहे. खोके भेटले की खोक्यामागचे बोखे कोण आहेत ते पण शोधावेत. आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल. हे सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे. शोधलं पाहिजेत. नितेश राणे यांची 2-3 वक्तव्य गेल्या काही दिवसात चर्चेतले जात आहेत. त्यातला जो मल्हार मटण हा नावाचा जो प्रकार आहे त्याला जेजुरी संस्थानानं सुद्धा विरोध केल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या विश्वस्तांची आज बैठक आहे आणि नंतर आम्ही मंत्र्यांना सुद्धा भेटू असं त्यांनी म्हटलं. हे बघा, एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणेल या बेताल वक्तव्यामुळे. आम्हाला अडचणीत आणण्याची गरज नाही. सरकारला अडचणीत आणण्याचं काम भविष्यात नितेश राणे करतील आणि आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे की तू कर आणि बोल. काय चाललंय? खरं म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या म्हणजे धार्मिक भावना, समाजाच्या भावना, महापुरुषांच्या संदर्भात वक्तव्य. आता त्यांनी ते मल्हार मटण, मल्हारराव होळकर काय मटणच खात होते काय, मटण कापत होते काय? त्यांचं घराणं कुठलं, मल्हार नावाचं आलं कुठून दे. अनेकांनी मल्हार नाव का ठेवलेत? मल्हारराव होळकरांची कामगिरी आणि शौर्यत्व पाहून ठेवलेलं आहे आणि त्याचं नाव द्या. काय ही बुद्धी आहे? मला वाटतं की आता भारतीय जनता पक्षाने नितेश राणेंना पक्षाचा भाट म्हणतो ना, तो भाट म्हणून त्याला सोडलं असावं आणि ते भाट पक्षाचं काम उत्तम करत आहे असाच त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या सैन्यात